नमस्कार, मी तुमचा लाडका प्रांस, महाराष्ट्र समाजसेवक वंदन फाउंडेशन। मी चेंबूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अर्ज करते महानगरपालिकेला आणि कलेक्टरला आणि MMIDला। तर महानगरपालिकेने मला सांगण्यात आलेलं होतं असं बाबा आपल्या विभागामध्ये कुठेही अनाथ लोकांना सांभाळण्यासाठी जागा नाही आहे। तर मी रस्त्यावरती एक कुर्ला सिग्नल आहे, या कुर्ला सिग्नलच्या खाली ब्रिजच्या खाली मी उभा आहे आणि ह्या माझ्या परिसरामध्ये ते गाड्या बघू शका अशा प्रकारच्या गाड्यांना महानगरपालिकेने MMID किंवा कलेक्टरनी ह्यांना ही जागा दिली असेल गाड्यांचा नवीन बिझनेस करण्यासाठी। कारण की अनाथ लोकांना सांभाळण्यासाठी जागा दिली नाही आहे। सरकार ह्याच्यावरती काय काम करते मला नाही माहिती, पण रस्त्यावरती भटकलेले असे अनाथ, गँगरीन, आजारी, परत कॅन्सर, TB पेशंट अशा लोकांना आम्ही गरजू लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या घरपर्यंत सोडण्यात येतं। तर मी गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेला, MMIDला, कलेक्टरला आणि मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करतो आहे। माझ्याकडे पत्रही आहे। मी आता तुम्ही हे बघू शकता, MMIDला मी हे पत्र दिलेलं आहे। ह्याच्यावरतीही दुर्लक्ष केलं जातं आहे। वारंवार मी त्यांना सांगतो आहे बाबा ह्याच्यावरती कुठेतरी आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या कुठेतरी अशी जागा असेल तिथं मी अनाथ लोकांना सांभाळू शकतो, किंवा असे रस्त्यावरती भटकलेले लोक, परत त्याच्यासोबत गँगरिंग, आजारी असे बरेच लोक असे पेशंट आहेत। त्या पेशंटला सांभाळण्यासाठी मी सरकारकडे ही मागणी करतो आहे। त्याच्यासोबत MMID, PMC, कलेक्टर या सर्व अधिकाऱ्यांकडे मी गेल्या अनेक वर्ष अर्ज देतो, पण ह्याच्यावरती काही हे नाही आहे, निकाल लावला नाही आहे। पण याच्यावरती वारंवार मला वाटते दुर्लक्ष केलं जाते। मी पत्र व्यवहार करतो आहे, ते पत्रांचं काही मला रिप्लाय देत नाही आहेत। मी आता सध्या मदर डेअरीसाठी पण हे केलेलं, ही मदर डेअरी तुम्हाला ही संपूर्ण एका पेपरामध्ये दाखवतो मी। या पेपरामध्ये पण मी कलेक्टरला, मदर डेअरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही मी पत्रव्यवहार केलेलं होतं। इकडचे स्थानिक आमदार त्यांनाही पत्रव्यवहार केलेलं होतं, पण कोणीही अजून ह्याच्यावरती निर्णय लावला नाही। तर मला वाटते ही जी माझ्या पाठची जी जागा आहे, ही जागा MMIDनी, PMCनी, कलेक्टरनी, इकडच्या रिक्षा स्टँड किंवा गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या लाखोच्या संख्येने गाड्या आहेत, त्या गाड्यांना सांभाळण्यासाठी ह्याच्यावरती कुठेतरी महानगरपालिका ह्याच्यावरती मला वाटते पैसे घेते, किंवा ह्याच्यावरती त्यांचा बँक बॅलन्स ह्याच्यावरती चालतो, हे मला काही माहिती नाही। पण मी जसं मला अनाथ लोकांना जर त्रास होत असेल तर मी MMIDला पण त्रास देऊ शकतो, महानगरपालिकेला पण त्रास देऊ शकतो, मी कलेक्टरला पण त्रास देऊ शकतो। मी कायद्याशिवाय चालणारा मुलगा आहे, कायद्यानेच विचार करणार आणि कायद्याने तुम्हाला उत्तर देणार। तर तुम्ही ह्याच्यावरती दुर्लक्ष केलं जात असेल तर मी तुम्हाला वारंवार ह्याच्यावरती सांगतो, नाहीतर येणाऱ्या वर्षामध्ये जर याला अनाथ लोकांना जर जागा भेटत नसेल तर मी माझी संपूर्ण महाराष्ट्राची जी टीम आहे त्या टीमसोबत मी तुमच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर, PMCच्या समोर, परत महानगरपालिकेच्या समोर मी आंदोलन घेऊन येईन। आणि मला कुठेही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगतो, ह्याच्यावरती हो व्हिडिओ मी साहेबांपर्यंत पण पोचवेन। तसेच अजित पवार दादा, असेच आपले बरेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, बरेच असे लोक आहेत, ते ह्याच्यावरती कुठेतरी निर्णय लावा, गोरगरिबांना सांभाळण्यासाठी कुठेतरी जागा भेटून द्या, हेच मी सरकारला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।